सूर्य व वरुण यांच्यातही हाच प्रश्न चर्चा झाली होती. भगवान शंकराने षण्मुखानुसार अनेक आख्याने सांगितले. त्यातच कार्तिक मासाचे महत्त्व त्यांनी वर्णन केले होते. तेव्हा आता सात्विक रूपाने मी तुम्हाला ह्याचे महात्म्य सांगतो. सर्व मासामध्ये कार्तिक मास श्रेष्ठ होय. देवात जसा मधुसूदन, तीर्थात नारायण तीर्थ, तसेच सर्वश्रेष्ठ असाचा मास होय. कलयुगात या तिन्ही गोष्टी पुण्यप्रद मानल्या आहेत. या मासात व्रतधारी अनेक नियम करतात. दीपदान करतात. गोपीचंदन व तुलसी, धात्री, धात्री म्हणजे आवळा व स्नान या गोष्टींना फार महत्त्व आहे. त्यामुळे वैष्णव धर्मात सांगितल्याप्रमाणे केला असता अन्नमय पद प्राप्त होते. कार्तिक मासामध्ये कितीतरी पटीने यज्ञ, याग व अन्य पुण्यकर्माहून अधिक आहे. या मासात केलेले पुण्य कधीही नाश पावत नाही. म्हणूनच हे पुण्य म्हणजे सर्वांगाचं सोपन होय. मनुष्य जीवनासारखे निष्प्रप्य जीवन मिळाल्यामुळे कार्तिक मासात पुण्यसंचय करावा. कारण या मासात 33 कोटी देव प्राप्त होऊ शकतात. या मासात स्नान, दान, व्रत व भोजन सर्व श्रेष्ठ मानतात. तीळ, धेनू, स्वर्ण, चांदी, भूमी, वस्त्र यापैकी यथाशक्ती वस्तूचे दान करावे. ते तपसामना समान होय. मासातील दान अक्षय मानल्यामुळे विष्णूचे स्मरण करून दान समर्पण करावे. ज्याप्रमाणे नदी, शैल व सागर यांचा कधीही लय होत नाही, त्याप्रमाणे कार्तिक मासातील दानामध्ये मिळाले पुण्याचा लय कधी होत नाही. अशी कृच्छा व हे महाव्रत आहे करावे. तसेच शाळीग्राम शिळेचे अर्चनही करावे. नारदाने विचारल्यामुळे ब्रह्मदेवाने अशक्ताने काय करावे तेही सांगितले. धन दान करावे. ते सामर्थ्य नसेल तर तीर्थजलाचे पालन करावे. तेही शक्य नसेल तर अशाने हरीचे स्मरण नियमितपणे करावे. म्हणजे या मासातील व्रताचे फल अखंडित होते. विष्णू व शिव यांच्या सान्निध्यात जागरण करावे. शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली व तुलसीच्या वनात नामस्मरण करावे. शक्य झाल्यास विष्णुनामाचे गायन करावे, नर्तन करावे व न जमल्यास केवळ दर्शन कथा श्रवण करावे. व्रताच्या उद्यापनानिमित्त यथाशक्ती भोजन, दीपदान करावे. जे शक्य नसेल किंवा दुसऱ्यांनी लावलेल्या दिव्याचे वाऱ्यापासून संरक्षण करावे. विष्णूचे पूजन शक्य नसेल तर त्यांना तुळशी, आवळा, गाय यांचे पूजन करावे. सर्वांगाचा अभाव विष्णूचे पूजन शक्य नसेल तर तुळस, आवळा, गाय यांचे पूजन करावे. या सर्वांचा अभाव असेल अशा ठिकाणी मनात फक्त विष्णुनामाचा जप केल्यास तरीसुद्धा सर्व पुण्य प्राप्त होते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा ही नम्रतेची विनंती आहे. पुढील पुष्प आपण घ्यायचं आहे. स्नान महात्म्य वर्णन. सूत म्हणाले, अंबरीशी राजाने परमश्रेष्ठ ब्रह्मदेवाचे पुत्र नारद यांना विचारले, माधवाचे महात्म्य आपण मला सांगा. तसेच तो म्हणाला की सर्व मासात वैशाख मासाला श्रेष्ठ मानतात हे खरं आहे, पण तोच मास विष्णूला प्रिय का? प्रश्न बघा. या मासात प्रिय धर्म कोणता, प्रिय दान कोणते, या सर्वांचा उद्देश काय हे सर्व सांगा. नारद महाराज म्हणाले, पूर्वी एकदा ब्रह्मदेवाने म्हणजेच माझ्या पित्याने मला व देवीला पुरातन धर्माविषयी बरेचसे सांगितले होते. ते म्हणाले, ज्याप्रमाणे सर्व जीवांचा माता असते त्याप्रमाणे सर्व अभिष्ट वस्तू देणारा वैशाख मास असतो. याचा महिमा असा आहे की ही दान, व्रत, स्नान त्यांच्याद्वारे सर्व पापांचा नाश करतो. हा मास म्हणजे सर्व धर्म यज्ञाचे क्रियेचे सार स्वरूप आहे. तसेच तपाचे ते सार आहे. सुरांनी याला मानले आहे. सर्व विद्याने ज्याप्रमाणे वेद व सर्व मंत्रात प्रधान प्रणव मंत्र, तरुमध्ये कल्पवृक्ष, धेनूमध्ये कामधेनू, नागामध्ये शेष, पक्षामध्ये गरुड, सर्व देवाला विष्णू, प्रियवस्तू भार्या, नद्यांमध्ये भागीरथी, गंगा, तेजामध्ये प्राण, हितचिंतक व सूर्योदयामध्ये रवी, आयुष्यामध्ये सुदर्शन, आयुधामध्ये सुदर्शन चक्र, धातूमध्ये सुवर्ण, रत्नामध्ये कौस्तुभ, वैष्णवांमध्ये जसा जय रुद्रदेव श्रेष्ठ, अगदी तसा धर्मपालनात सर्व मासांमध्ये हा वैशाख मास श्रेष्ठ मानला आहे. सूर्य उदयापूर्वी मेषेमध्ये सूर्य जेव्हा असेल तेव्हा स्नानादी क्रियामध्ये व्रतावस्था राहावे, म्हणजे विष्णू लक्ष्मीसह अतिशय कृपा करतात. जो अशा वैशाख स्नानामध्ये प्रसन्न राहतो तो पापमुक्त तसेच होतोच, पण शिवाय त्याला विष्णुलोक प्राप्त होतो. त्याचप्रमाणे त्रैलोक्यात जी काही तीर्थ आहेत ती सर्व या ब्रह्मांडाच्या अंतर्गत आहेत. म्हणून विष्णू व अन्य देवगण या तीर्थाच्या समीपच असतात.
व त्यांचा हेतू सतत मानव